काकू हा काय झालं मिळाला काम? अहो काकू काय झालं सांगा ना. अरे ते ताई एक मिनिट. तुम्ही आत्ता असं का म्हणालात की मी उद्या कुठल्या अडचणीत सापडलो तर मलाही असं वाटेल कोणतरी माझी मदत करावी? दादा मी सहज म्हणाले हो, म्हणजे आज मी अडचणीत आहे. देव ना करो उद्या तुमच्यावर अडचण आली तर उद्या कुणीतरी तुम्हाला मदत करावी असं वाटूच शकतं ना. म्हणजे तुमच्यावर कधी कुठलं संकट येऊ नये. हे बघा मी ना सहज बोलले. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल तर माफ करा. नाही नाही, चुकलं फक्त एवढंच की पुढे जाऊन माझ्यावर अशी वेळ येणार नाहीये, तर आजच माझ्यावर अशी वेळ आहे. म्हणजे तो वरचा आहे ना, पाप पुण्याचा हिशोब बरोबर ठेवतो. मी एका हाताने उपकार घेतले की दुसऱ्याने परत करतो, आणि म्हणून तुम्ही लकी आहात. आजच एका भल्या गृहस्थानी माझी मदत केली. आणि त्याची परतफेड म्हणून मी तुम्हाला काम देतोय, माझ्याकडे काम नसताना सुद्धा. बोला, स्वीकारताय काम? अरे क्या बात आहे काकू, अभिनंदन अभिनंदन. पहिल्या झटक्यात तुम्हाला मिळाली हो नोकरी. तसा मी देवाकडे प्रार्थना करतच होतो तुमच्या नोकरीसाठी. देवाने तुझं ऐकलं बघ. हा विषय काय आपलं सेटिंग करा त्याच्याशी. मग कधीपासून जायचंय तुम्हाला? कधीपासून म्हणजे अरे उद्यापासून. उद्यापासूनच? अरे वा एकदम बेस्टच झाला किंवा. काम झालं? काम झालं का? नाही, का काय झालं? चुकामुक झाली हो आमची. हरकत नाही, कदाचित नियतीच्या मनात नसेलही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, सोडून द्यायचं आणि पुन्हा या सहीसाठी त्यांना भेटण्याची काही गरज नाही. हो, पण आपल्या विश्वासाठी हे डील होणं महत्वाचं आहे की नाही? रीता, मला एक सांगा, तुम्ही हा सगळा खटाटूप विश्वासाठीच करताय ना? की या निमित्ताने त्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून तुम्ही हे सगळं करताय? छे हो, नाही, असलं काही मनात नाही माझ्या. मी हे सगळं विश्वासाठी करते. इतक्या दिवसांनी विश्वाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर तो पूर्णत्वाला जावा ना, एवढीच इच्छा आहे बघा माझी. त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. ह्या पेपर्सवर ताईंची सही मी घेणारच. उद्यापासून माझं काम सुरू होणार आहे. उद्याच यांचा वाढदिवस पण आहे, म्हणूनच उद्याचा दिवस खूप खास आहे. देवा, माझ्या नवीन कामाला यश दे, आमची भरभराट होऊ दे, पुन्हा सगळं पूर्वीसारखं छान होऊ दे. लक्ष्मी, काय झालं? नाही म्हटलं, दिवे लागण्याची वेळ व्हायला वेळ आहे. तू आत्ताच कुठे दिवा लावला देवाजवळ? ते ना आई, दिवसभर कुठे गेला होतात तुम्ही? बरं गेलीस ती गेलीस, आलीच नाहीस परत दिवसभर. आणि आई, चेहरा किती रापलाय तुमचा. उन्हात होतात का दिवसभर? जेवायलाही घरी आली नाहीस. कुठे बाहेर जेवलीस का? आई,
हॉटेलात जेवलात तुम्ही? हॉटेलात जेवला नाही ना? पण तुम्ही तर व्यंकी भाऊजींकडे देवळात गेला होतात ना, ते भेटले नाही का तुम्हाला? नाही तसं काही म्हणाले नाही ते आम्हाला. अगं दिवसभर देवळात कशाला बसेल ती? आजी अहो मग बाबांच्या ऑफिसला गेले असतील हो ना आई? अगं ती कशाला श्रीनिवासच्या ऑफिसला जाईल मग? नाही तसं नाही आजी, काय कधी कधी आई डबा घेऊन जातात ना बाबांच्या ऑफिसला. अगं पण श्रीनिवास आज डबा घेऊन गेलाय. अगं हो. काय ग लक्ष्मी? अशा का गेल्या या? आई एक खोटं बोललं की आणखी 10 खोटी बोलावी लागतात. इतके दिवस यांनी सत्य माझ्यापासून कसं लपवलं कोणाच ठाऊक. पण आता उद्यापासून रोज बाहेर पडायचं तर रोज काय कारण देणार मी? काय सांगणार आहे मी घरातल्यांना? सगळंच अवघड आहे बाई. सासूबाई आणि वीणासमोर तर खोटं बोलणंच अशक्य. काहीतरी नीट विचार करून कारण द्यायला हवं. देवा आता तूच काहीतरी मार्ग दाखव मला, नाहीतर माझं काही खरं नाही. अरे देवा, केवढे ऑप्शन्स आहेत डेकोरेशनचे. कोणतं सिलेक्ट करू काहीच कळत नाहीये. मला ना काही कळणार नाहीये. मी भावना ताईलाच कॉल करून विचारते, ती करेक्ट सांगेल मला. भावना ताई. जानू जन बरं झालं तू आलास. मला ना तुला जानू, अरे जानू. जया जानू जानू आज मी खूप खुश आहे. आज सलग 3रं डील पास झालंय आमचं. इतक्या वर्षात हे असं कधीच घडलं नव्हतं. अँड आय एम शुअर हे सगळं ना तुझ्या विशमुळे पूर्ण झालंय. खरंच तू तू खूप लकी आहेस माझ्यासाठी. जन माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. ही सगळी तुझी मेहनत आहे. ते रिझन काय असेल जानू? खूप खुश आहे. हे बघ आपलं लग्न झाल्यापासूनच या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात. खरंच. आणि हे सगळं ना मी नव्याने रिअलाइज करतोय. दॅट यू आर द बेस्ट जानू, यू आर द बेस्ट. जयंत काय करतोस तू? जयंत अरे थांब. जयंत ऐक माझं प्लीज थांब. आय एम व्हेरी हॅपी जानू. जयंत हे बघ मला चक्कर यायला लागली आता. प्लीज माझं डोकं गरगरते. प्लीज उतरव मला हे खाली. बघ तुला मजा येते ना? नाही जयंत. मला हे बघ तुझी स्माईलच बघायची म्हणूनच. जयंत काय करतोयस तू? जयंत मला गरगरतंय. जयंत प्लीज थांब. जयंत थांब. सॉरी जानू, मला कळत कसं नाही. मी परत परत ती चूक कशी काय करू शकतो जानू? म्हणजे मी काही केलं ना त्याचा तुला त्रास होत असतो. मला खरंच हे का नाही कळत. मी होपलेस आहे. खरंच होपलेस. जयंत थांब. खरं तर मी सॉरी म्हणायला हवं नाही. म्हणजे सुरुवातीला मलाही छान वाटत होतं, मज्जा येत होती. पण नंतर ना डोकं गरगरायला लागलं, चक्कर यायला लागले, म्हणून मी ओरडून म्हटलं. खरंच सॉरी. मला माहित होतं जानू. म्हणजे मी तुला हे जे गोल गोल फिरवत होतो ना ते तुला आवडत होतं ना? हो. जानू माझ्या प्रेमाचा तुला कधीच त्रास होणार नाही जानू. कारण खऱ्या प्रेमाचा कधीच कोणाला त्रास होत नाही. उलट प्रेम आपल्याला सगळ्या त्रासातून मुक्त करतं. जानू प्रेम आहे ना ही जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग असते. आणि ही फिलिंग आपण दोघं एकमेकांना भरभरून देतो. जानू आपण असेच एकमेकांवर भरभरून प्रेम करत राहू. ओके? आपण कधीच एकमेकांपासून लांब जायचं नाही जानू. कधीच नाही. जानू, कधीच नाही जानू. ललिता सोहळं मिळालं का हो? हे काय काढूनच ठेवलं.
ललिता, गावामध्ये एक चांगली गोष्ट घडली. संपतराव आणि गुणोजीराव दोघेही एकत्र आल्यामुळे इतकी वर्ष देवीचा उत्सव जो बंद पडला होता तो पुन्हा एकदा सुरू झाला. खरंच की. ललिता, माझ्या मनात एक कल्पना आहे. म्हणजे एकदा मी आप्पांना सांगितलं होतं, पण आज तुम्हालाही सांगतो. सईला सून करून घेण्याचा विचार आमच्या मनात आहे. अगं बाई, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. हो ना, उत्तम. देवीच्या उत्सवामध्ये सामूहिक विवाह सोहळा साजरा होणार आहे. त्या दोघांना चालणार असेल तर या सोहळ्यात त्यांचंही लग्न उरकून टाकू. काय वाटतं तुम्हाला? आता कुठे विश्व जान्हवीच्या विचारातून बाहेर पडला होता, बिझनेसच्या मागे लागला होता, आणि अशातच पुन्हा लग्नाचा विषय काढायचा म्हणजे खचून जाईल तो. हे होता कामा नये. मी काय म्हणते, लग्नाची थोडी घाई होते असं नाही का वाटत? म्हणजे बघा ना, आपल्याला वाटतंय मुलांचं लग्न व्हावं, पण मुलांचंही मत आपण विचारात घ्यायला हवं. त्यांना असं गृहीत धरलं असं नको ना वाटायला. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. नाही म्हणजे म्हणजे एक निमित्त झालं होतं. बाकी तुम्ही बोला. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर दोघांशी बोलून बघ. तयारी करा तुमची. अरे देवा, परमेश्वरा. ताई, अगं मी काय म्हणते, उद्या बाबांचा वाढदिवस आहे तर आपण काहीतरी स्पेशल प्लॅन करूयात का त्यांच्यासाठी? नाही म्हणजे मी आणि जयंत त्यांना भेटायला येणारच आहोत. त्यांनाही खूप छान वाटेल. आणि तुला माहिती आहे का, मी तर बाबांसाठी एका स्पेशल केकची ऑर्डर दिली आहे. पण अजून काहीतरी करूयात का? आणि हो, आपण बाबांना गिफ्ट काय द्यायचं? घरच्या घरी करू ना आपण पार्टी, उगाच सगळ्यांना दगदग नको व्हायला. ताई, मी काय म्हणते, आपण थोड्या वेळाने बोलूयात. मी करते तुला परत कॉल. हो हो हो, करते. बाय बाय. जयंत, काय चाललंय तुझं? कॉलवर बोलत होते ना मी. आय एम सॉरी. जयंत, मी सॉरी. अरे, बाबांचा उद्या वाढदिवस आहे, सो त्याच बाबतीत सगळं डिस्कस करत होते आणि तू असं अचानक आलास म्हणून सॉरी. ओके. एक मिनिट, मला सांग, तू मला पुन्हा काही सरप्राईज देणार आहेस? तुला कसं काय कळलं? जयंत, तुला ओळखायला लागली आहे मी आता. जेव्हा तुला मला सरप्राईज द्यायचं असतं ना, तेव्हा हा असा चेहरा करून येतोस तू माझ्यासमोर. चल आता पटकन सांग, काय सरप्राईज आहे? खरंच सांगू? हो, खरंच सांग. आर यू रेडी? येस आर यू शुअर? येस. ओके. जयंत, अरे
लक्ष्मी, लक्ष्मी, सुप्रभात. सुप्रभात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीनिवास. खूप खूप धन्यवाद. अहो काय करताय? अहो काय? काय चाललंय तू? अहो आता 60 जवळ आली आहे तुमची. हा, पण साठी झाली नाहीये बरं का अजून. वाटतो का मी साठीचा? सांग. नाही तेच म्हणते, 60चे वाटत नाही तुम्ही. अजूनही तुमच्या चेहऱ्यावर तेच तेज आहे. तुमच्या मनात माझ्याबद्दल तेच प्रेम आणि कुटुंबासाठी धडपड करण्याची तीच जिद्द अजूनही आहे. एक गोष्ट विसरलीस लक्ष्मी, तुझी स्वप्न पूर्ण करण्याची चिकाटी ती सुद्धा अजूनही आहे. खरंच सांगतो, तुझी स्वप्न पूर्ण केल्याशिवाय हार नाही मानणार मी. श्रीनिवास, लक्ष्मी, अरे हे काय? निदान आजच्या दिवशी तरी डोळ्यात पाणी येते नाहीस. मी काय नेहमी रडत असते का? हो, नेहमी नाही, बऱ्याच वेळा, आणि आनंदाच्या प्रसंगात मात्र नेहमी. तुम्ही पण ना. अरे काय गंमत केली मी तिची. अगं इतके दिवस तुझ्याशी खोटं बोलत राहिलो लक्ष्मी, पण आज तुला खरं सांगणार आहे, या विचारानेच मनावरचं सगळं ओझं दूर झालं बघ. आता कधी एकदा संध्याकाळ होते असं झालं. कधी एकदा संध्याकाळ होते असं झालंय बघा मला. आज मी स्वतः कमाई करून तुम्हाला आणि तुमच्या मेहनतीला हातभार लावणार आहे. मला खूप आनंद होतो आणि माझी खात्री आहे, मी काम करते जेव्हा तुम्हाला सांगेन ना, तेव्हा तुम्हालाही खूप आनंद होईल. निवास, तुमच्या वाढदिवसाला माझ्याकडून ही भेट असेल बघा. वीणा, अगे वीणा, अगं चहा देतेस ना? आणते आजी. यांना एक घड्याळच्या काट्यावर चहा लागतो. घरात एवढी गडबड आहे, बाबांचा वाढदिवस आहे, जरा म्हणून समजून घेणार नाही. वेळेवर चहा हवा. हा घ्या चहा. आलं पण घातले. हा हो का? हो घातले. मला काय त्याचं? पदरी पडलं आणि पवित्र झालं. मला चहा मिळाल्याची मतलब. खरंय खरंय. हा देवा, आज यांचा वाढदिवस आहे आणि आज माझ्या कामाचाही पहिला दिवस आहे. असाच पाठीशी राहा, वाट दाखवत राहा.
अगं काय करतेस तू लक्ष्मी? आज पाया का पडतेस तू? सहजच मनात आलं म्हणून. लक्ष्मी, तू माझी बायको आहेस. तुझी जागा माझ्या पायाशी नाही, मनात आहे. अगं बाई, आज माझा कामावरचा पहिला दिवस आहे हो. तुम्हाला न सांगता पहिल्यांदाच असं मोठं धाडस करते. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. काय सुनबाई, तयारी कुठपर्यंत आली उत्सवाची? आलेल्या जोडप्यांची नाव नोंदणी सुरू आहे की नाही? हो तर आई, बरीच इच्छुक जोडपी पुढे आली आहेत माहितीये. आणि माझ्या तर मनात काय माहितीये, या उत्सवामध्ये आपण सिद्धू आणि पूर्वीचं लग्न लावून दिलं तर? मग तर मजाच येईल, कारण अख्ख्या गावासमोर सिद्धू पूर्वीशी लग्न करायला नकार देईल आणि उत्सवाचा सगळा बट्ट्याबोळ होईल. वा आई, खरंच खूप छान कल्पना आहे ही. काय चांगली कल्पना आहे ग? बोलताना निदान जरा विचार करत जा सुनबाई. सिद्धराज संपतराव गाडे पाटलाचं लग्न गावच्या 10 जोडप्यांबरोबर व्हावं इतकं आपलं घराणं हलकं नाहीये सुनबाई. अगं बोलताना निदान आपण कुणाच्या सुना आहोत याचा तरी विचार करत जा. माझ्या सिद्धराजचं लग्न अगदी मोठ्या थाटामाटात आणि राजेशाही पद्धतीनंच झालं पाहिजे. गावच्या उत्सवात लग्न व्हायला तो साधा गावकरी नाही. काहीही बोलताना चहा. अरे वा, चहा. अय्या, काय छान दिसतोय तुम्हाला हा शर्ट. बाबांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घातलायत ना तुम्ही? मी हे तुला बाबांच्या वाढदिवसासाठी तयार झालोय असं वाटतंय? मग काय कारण आहे? वीणा, तू हे मुद्दाम करतेस का डोक्यावर पडलीयस? हा, परवा तुला फोन करून सांगितलं ना, आज आपल्या स्वतःच्या घराच्या जमिनीचं भूमिपूजन आहे. बाबांच्या वाढदिवसाच्या गडबडीत विसरूनच गेले हो मी. बाबांच्या वाढदिवसाच्या गडबडीत विसरूनच गेले. अगं, स्वतःच्या घराच्या जमिनीचं भूमिपूजन आहे हे विसरलीस तू? तर मी हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय ना. आपलं घर आहे ना. महत्वाच्या गोष्टी जरा लक्षात ठेवत जा. हा, ही काय साडी नेसली आहे? आपल्या घराचं भूमिपूजन आहे. जा जरा चांगली साडी नेस. आणि हो, घरच्यांसाठी आपण बाबांच्या वाढदिवसासाठीच तयार झालोय बरं का, हे लक्षात ठेव. नाहीतर ते सांगशील आपण घराच्या भूमिपूजनासाठी चाललोय म्हणून. पटकन तयार हो, आहे मी बाहेर. बाबांचा वाढदिवस, चहा पण घेऊ दिला नाही. स्वतः पुढे ना काही दिसतच नाहीये. एवढा बाबांचा वाढदिवस आहे, किमान हॅपी बर्थडे तरी म्हणावं ना. पण नाही. अरे वा, आज तुमचा वाढदिवस तर बघा सुनबाई कशा तयार झाल्या. छान दिसतेस ग बाळा. सासूबाई या ना, औक्षण करून घ्या. आई सावकाश, हळू हळू. हा, घर भरले आपले प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कुसुमाची वडिलांच्या छायची, घर हे जड पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आई. हे कशाला आई? आई देते ते गुपचूप घ्यायचं. हे घे. नमस्कार करतो. सुखी राहा. अरे हे काय? अरे वा वेंकी, मस्त. मी रोज कामावर जाताना स्प्रे करीन. थँक्यू. अरे वा सिंचना, शिकली आता तू. बाबा, हं? हे तुमच्यासाठी आयुर्वेदिक तेल. या तेलाने मालिश करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. निवास, आजचा तुमचा दिवस खूप छान आणि यशस्वी जाऊ हीच देवाकडे प्रार्थना आहे. माझ्याही कामाचा पहिला दिवस आहे. माझी पहिली कमाई तुमच्या हातात द्यायला उत्सुक आहे बघा मी. आज संध्याकाळी सगळं खरं खरं सांगणार आहे मी तुम्हाला. जयंत, जयंत थांब. अरे मोबाईल विसरून चालला होतास घरी. ओ माय जानू, थँक्यू सो मच. तू नसतीस तर माझं काय झालं असतं? बस 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 बस, ड्रामा पुरे झाला आता. आता पटकन ऑफिसला जा आणि लवकर घरी ये. कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे जयंत, आज बाबांचा वाढदिवस आहे, विसरलास तू? ओ गॉड, आय एम सो सॉरी जानू. मी कम्प्लिटली विसरून गेलो होतो. हरकत नाही, आता मी आठवण करून दिली आहे ना. आता तू पटकन जाऊन ये घरी, कारण आपल्याला आईबाबांकडे जायचंय. जानू ऐक ना, मला ना आज अवघड वाटतंय. म्हणजे ऑफिस आवर्स नंतर माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग ठरली आहे आणि ती मी कॅन्सल नाही करू शकणार. जयंत, तरी असं कसं करू शकतोस तू? आय अंडरस्टँड जानू, पण बाहेरून क्लायंट्स येत आहेत. मी खरंच ती मीटिंग कॅन्सल नाही करू शकत. एक मिनिट, मीटिंग कॅन्सल नाही करू शकत म्हणजे आपण नाही जात आहोत आईबाबांकडे? तसंच वाटतंय मला जानू. आणि त्याला काय अर्थ आहे रे? मी किती एक्साइटेड होते बाबांचा वाढदिवस आहे म्हणून. किती वाईट वाटेल आईबाबांना. एकतर मी बाबांसाठी स्पेशल केक ऑर्डर केला होता, सगळं डेकोरेशनचं सामान खरेदी केलं होतं. त्या सगळ्याचं काय? जानू ऐक ना, आय अंडरस्टँड, पण खरंच मला ती मीटिंग नाही कॅन्सल करता येणार आहे. ठीक आहे, नको करूस तू मीटिंग कॅन्सल. सांगेन मी आईबाबांना. दरवेळेसारखं यावेळेसही आम्हाला यायला जमणार नाहीये. होऊ देत बाबा हट, आटू देत आईला वाईट. जानू, अगं मी मस्करी करत होतो. सिरियसली, हे बघ, मी आज ना लवकर येतोय आणि आपण दोघंही बाबांच्या वाढदिवसाला जाणार आहोत. ओके? खरं जयंत, थँक्यू. एक मिनिट, कोण करतं अशी मस्करी? कोण करतं? हा हा, अशी मस्करी सुचते तुला? अशी मस्करी? अशी? मला फक्त तुझी रिॲक्शन बघायची होती. बघितलीस ना रिॲक्शन माझी? जानू, मी लवकर येणार आहे आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज पण आहे. सरप्राईज? आज संध्याकाळी नेसण्यासाठी तुझ्यासाठी साडी. माझ्यासाठी साडी घेऊन आलास? म्हटलं तू बाबांच्या वाढदिवसासाठी एवढी एक्सायटेड आहेस तर आपणही थोडंफार
कॉन्ट्रीब्यूट करावं. थँक्यू सो मच. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू जानू. पण संध्याकाळी तू साडी नेसून रेडी राहा. मी आलो की लगेच निघा. ओके बाय. पोळ्या जरा जास्तीत जास्त येते आज. आणि वाढदिवसासाठी खास आवडीच्या नारळाच्या वड्या. स्वारीना हे नक्की आवडेल. ताक तर देतेच आहे, पण पाण्याच्याही जास्तीच्या बाटल्या देते. चला बाबा येतो. नीट जा रे. अरे लक्ष्मी, अगं डबा झाला की नाही माझा? उशीर होतोय. आले आले. हा हा घ्या. चला. अहो हम्म. आज वाढदिवसाचा खास डबा आहे बरं का. म्हणजे काय दिलंयस? गुळाचं केलंय. मित्रांना पण द्या हा. आणि हे बघा ताकाची बाटली आहे, नक्की प्या. खूप ऊन असतं हल्ली. आणि पिण्याच्या पाण्याच्या 2 बाटल्या आहेत. हल्ली सारखं तुम्हाला बाहेर जावं लागतं ना कामासाठी. नक्की प्या. किती काळजी करतेस का माझी? घ्या. निघतो. डबा संपवायला विसरू नका. अजून काही सांगायचंय का? जा. हा येतो का? अच्छा मीना. अगं बाई, आता मलाही निघायला हवं. कामावरचा पहिला दिवस आहे. उगीच पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको. आई आलेच आई. काय ग वीणा? हा? श्रीनिवासा वाढदिवस म्हणून ते इतके चांगली साडी नेसलीस का खरंच? हो, पण तुम्ही असं का विचारताय आजी? बेडा, अगं मी येते. हा आई अहो, तुम्ही आता कुठे निघाला तेवढ्या उन्हाचं? अगं बाई, तुला सांगितलं नाही का मी? अगं देवळात ना कीर्तन असणार आहे पुढचे काही दिवस. मी तिकडच्या बायकांना सांगितलंय मी रोज येईन म्हणून. तुला सांगायचंच राहिलं बघ. निघू मी? आई मी काय म्हणते, तुम्ही कीर्तनाला जाताय ना, मग आजींना पण घेऊन जा ना. त्यांनाही जरा बाहेर जाऊन आल्यासारखं वाटेल ना. बरोबर आहे तुझं. मी त्यांना घेऊन जाणारच होते, पण मग माझ्या मनात आलं की अगं ते कीर्तनाला बायका खाली बसणार ना. मी एवढा वेळ सासूबाई कशा बसणार ना. हो, पण वयस्कर माणसांना खुर्च्या असतील की तिथे? त्या असतीलच. पण काय ना, मी असं ठरवलं होतं. म्हणजे तू सांग मला योग्य आहे का? अलीकडे ना सगळ्या गडबडीत पाय मोकळे करायचे राहूनच जातात ग. त्यामुळे मी काय ठरवलं की इथून देवळापर्यंत चालत जायचं, चालत यायचं. मग सासूबाईनं कसं घेऊन जाणार ना. नाही म्हणजे इथून तिथपर्यंत चालायचं, परत कसं यायचं. पाय दुखतील ना, त्यांना त्रास होईल ग. हो ना. अगं बाई, तू जर का एवढी तंगडतोड करत जाणार असेल ना, तर मी नाही काही यायची. माझे आधीच पाय दुखतायत. नको, तू जा एकटीच. तेच तर सासूबाई. बघ म्हणजे सासूबाई हाच मी विचार केला आणि तुमच्याकडे विषयच नाही काढला मी. हा मी निघू? हा ठीक आहे. वाट बघत असते. हा सासूबाई येते. हा आजी. अगो बाई 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 बाई, अगं रेणुका, निलांबरी, अगं बघा गं कोण आले ते. हा, आमच्या गाडे पाटलांची होणारी सून आली आहे. नमस्कार करते. आयुष्यमान भव. सुखी राहा. बस बस बस. हो. कशी आहे? मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी मस्त मजेत. काय ग, तुमच्या इकडे उत्सवाची तयारी कुठपर्यंत आली? हे बघ, काही मदत लागली तर आमच्या रेणुकाला विचार, ती करेल. हो नक्की. खरं तर उत्सवाची सगळी तयारी झाली आहे आणि मी इथे एका वेगळ्या कामासाठी आले होते. आईने तुमच्या सगळ्यांसाठी भेटवस्तू पाठवल्यात. एक मिनिट. अगं
हे घ्या, हे तुम्हाला. आई घ्या आजी, हे तुमच्यासाठी. अगो बाई आणि हे तुम्हाला. काय ग पूर्वी आई साडी. हो, साड्या आहेत. आणि आईची अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी उत्सवामध्ये याच साड्या नेसाव्यात. पूर्वी अगं कशासाठी एवढं सगळं? रेणुका असते एकेकाला हाऊस. आम्ही ह्याच साड्या नेसू. नक्की. हो. आज घरी तुम्ही तिघीच आहात? पूर्वी तुला सिद्धू घरी आहे की नाही हेच विचारायचंय ना? नाही, अगं सिद्धू येईलच बाहेर आता नाश्ता करण्यासाठी. तू पण करशील ना नाश्ता? आई मी हिच्यासाठी चहा आणते. आले. लक्ष्मी काकूंच्या कामाचा पहिला दिवस ऑलरेडी जाम उशीर झालाय. चला आई निघतो. काय झालं? कुठे चाललास आता तू? नाश्ता करायचाय. अगं नाही नाश्ता वगैरे नको, आता ऑलरेडी मला उशीर झालाय. अगं सगळी कामं राहिली आहेत. अरे नाही, तू ये इथे. अगं थांब, एक मिनिट इकडे ये. बघ तरी कोण आलाय. अगं पुरी काय म्हणते, कधी आलीस? मी आत्ता चालले. अच्छा. अगं सॉरी, मला जरा काम आहे म्हणून मला निघावं लागेल. तुम्ही नाश्ता केला का? एक मिनिट, कुठेही जायचं नाहीये. तुझी कामं होत राहतील. अरे पूर्वी पण थांबलीये तुझ्यासाठी. आई जाऊ दे ना, मला खरंच काम. पूर्वी आता तूच सांगा ह्याला. हा आम्हाला काही दाद देत नाहीये. आई पण ना, ते लक्ष्मी काकू माझी वाट बघत असतील. आता हिला कसं सांगू?